हाय हॅलो अँड वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. तर युरोपला जाण्याअगोदर सर्व रिलेटिव्सला भेटायचं असं मी ठरवलेलं आहे. म्हणून आज आम्ही आलो आहे माझ्या पप्पांच्या मूळ गावी, जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच येतं. गावात आल्यावर सगळ्यात अगोदर तर आम्ही गेलो शेतात, कारण एक काका शेतात राहतात. मग काकू आम्हाला सगळी शेती दाखवत होती, शेतामध्ये काय काय लावले ते दाखवत होती. आणि हा असा सुंदर व्ह्यू मला बघायला भेटला, खूप छान वाटलं. मस्त सनसेट बघून तर मी खूप खुश झाले. हां, असं सनसेट कुठेच बघायला मिळणार नाही. त्याच्यानंतर पप्पा, काका, आम्ही असं मिळून सगळ्यांनी छान गप्पा मारल्या. लहान असताना जेव्हा शाळेला सुट्ट्या असायच्या, नेहमी मी इकडे यायचे आणि मला इथे खूप जास्त करमायचं. सो पुन्हा एकदा येऊन खूप छान वाटलं. गाव आणि शेत म्हटलं ना तर घरासमोर आळूचे पानं किंवा फळभाज्या, पालेभाज्या हे सगळं लावलेलंच असतं. तर मग आई आम्हाला घेऊन जाण्यासाठी हे तोडत होती. त्याच्यानंतर काकाच्या मुलाने छान असा ऊस आणून दिला तोडून शेतातला. तो मी एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं. जेवणामध्ये मेनू होतं डाळबट्ट्या, जे की चुलीवर मला खायच्या होत्या चुलीवरच्या, म्हणून काकू इकडे चुलीवरच बनवत होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि आई गेलो आमच्या ग्रामदैवत मंदिरात, जे की भीमाशंकराचं मंदिर आहे. खूप सत्वाचा महादेव आहे हा, असं म्हणलं जातं. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आम्ही गावात येतो या मंदिरात आवर्जूनच जातो. छान असं काकूने ताट बनवून दिलं होतं, फुलं, अगरबत्ती, हे सगळ्या गोष्टी, भस्म वगैरे. तर मी आणि आईने जाऊन छान अशी इकडे पूजा केली. खूप छान मंदिर आहे हे. प्रत्येक वर्षी इथे जत्रासुद्धा असते. जत्रेला तर काही येणं होणार नव्हतं माझं आता, म्हणून अगोदरच येऊन गेले. आईची तर या देवावर खूप जास्त श्रद्धा आहे. छान दोघींनी मिळून आम्ही इकडे मस्त पूजा केली आणि दर्शन घेतलं. त्याच्यानंतर घरी यायला निघालो रिटर्न छत्रपती संभाजीनगरला. येता येता रस्त्याने हा हुरडा दिसला मला आणि पप्पांना, तो खूप आवडतो म्हणून पप्पांनी घेतला. आणि घरी आल्यानंतर छान आईने तो भाजून दिला आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी मस्त मिक्स करून दिली, जी की खायला खूप जास्त टेस्टी लागते. थँक्यू फॉर वॉचिंग.